आज आमचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून लोढा एव्हान येथे बसलेले फेरीवाले, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत टपऱ्यावाल्या आणि आठवडी बाजार यांचा उच्चार जो मांडलेला त्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात की प्रशासनाला वारंवार गजानन पाटील साहेब असतील, प्रमिला पाटील ताई असतील, शैलजाताई भोईर असतील, सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील, वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा या आठवडी बाजार, फेरीवाले, अतिक्रमणवाले यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। मग त्यामुळे आज या ई प्रभागात मोठ्या प्रमाणात या इथल्या नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन करायचं होतं, याप्रमाणे आंदोलन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आज इथले प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजपासूनच फेरीवाले असतील, आठवडा बाजार असतील यांच्या कारवाई केली जाईल। आठवडा बाजार हा कायमचा बंद केला जाईल असा आम्हाला इथे शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन माघार घेत आहोत आणि इथले जे अधिकारी, खालचे जे अधिकारी असे त्यांनी जे फेरीवाल्यांना मदत करत असतात त्यांच्यावर पण कारवाई करावी, त्यांना ते तातडीने बदली करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला वार्ड ऑफिसरने आणि मग त्यामुळे आमचा फक्त आजचं जो आंदोलन आहे आम्ही तो स्थगित केलेला आहे। मगाशी गजानन पाटील साहेबांनी सांगितलं की अजून याच्यावर शिवसेना उतरलेली नाही, तर याच्या पुढच्या काळात जर हे फेरीवाले मुक्त झाला नाही, आठवडा बाजार मुक्त झाला नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जन आंदोलन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर केलं जाईल असा आम्ही आजच्या दिवशी त्यांना इशारा दिलेला। आज आमच्या लोढा एव्हानमधील ज्या नागरिकांना खरोखर या हातगाडी, टपरी आणि आठवडा बाजाराचा ज्यांना त्रास होत होता तीच लोक फक्त इथे मोर्चाला आलेली। 15 दिवसापूर्वी आमच्या सन्माननीय संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना शब्दात सूचना दिलेल्या होत्या की जर तुम्ही हे सगळे आठवडा बाजार जे पूर्ण महानगरपालिका हद्दीत आहेत ते हे बंदच झाले पाहिजेत आणि तरीसुद्धा या महानगरपालिका प्रशासनाला त्याचा काही फरक पडला नाही। म्हणून आम्ही हा लोढा एव्हानच्या फक्त नागरिकांमधून संताप होता तितक्याच लोकांना इथे घेऊन आलो। आजपर्यंत आम्ही कुठल्याही शिवसेनेची ताकद या मोर्चाला लावलेली नाही आहे। तर मी इतकंच सांगेन कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला, जर तुम्ही याच्यावरती आत्तापासून जर कारवाई नाही केली तर याच्यापुढे पूर्ण शिवसेना ताकदीने याच्यामध्ये या आंदोलनामध्ये उतरेल, रस्त्यावर येईल।